हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हाय, काय झालं? बोल ना. हं? असं ना बोलायचं, तू बोलते ना. समर्थ आमची नाराज आहे ना आज. समर्थ आमची नाराज आहे. तिलाच ठेवून तिचा डॅडा आणि मामा फिरायला गेलेत, दोघे पण. त्यामुळे सकाळीच उठून मॅडम सगळ्यांना शोधते, दोघांना पण. काय ग? म्हणून एकदम नाराज येते. अजिबात खेळत नव्हती उठल्यापासून. नाश्ता नाही केला मॅडमने. तिला सुट्टीच्या दिवशी म्हणजे दोघातलं एकतरी लागतंच. आणि त्यांच्यासोबत मग एकच दिवस असतो ज्या दिवशी ती खेळते, बाहेर फिरून येते, मार्केटला जाऊन येते, मच्छी मार्केटला जाऊन येते ती, नाहीतर काहीतरी आणण्यासाठी. ना आज कोणच नाही. मामा तर सकाळीच गेला फिरायला मित्रांसोबत. मामा कोणासोबत गेला? मामा गेला मित्रांसोबत, डॅडा गेला आपल्या कामाला. मग सकाळी उठल्यावर एकदम मॅडमचा मूड ऑफ झाला ना. संडे बरोबर कळतो तिला, फिरायचं असतं ना, दोघांतल्या एकासोबत फिरायचं असतं, खाली जाऊन यायचं असतं सकाळीच, मग अंघोळ. नाश्ता नाही केला मॅडमने. समोर त्याने अजिबात नाश्ता नाही केला ना. तिच्यासाठी आज घावणे बनवलेले, पण खाल्ले नाही मॅडमने. सोप्यावर फक्त झोपून होती, तोंड वाईट करून. खेळायला कोण नाही ना तुझ्यासोबत आज? संडे असला की तिला बरोबर माहिती असतं. कसं कळतं काय माहिती. चल जाऊ द्या, आपण काय करूया, जेवण बनवूया. हा, तू बनवते? काय बनवते? सगळं नुसतं हाय हाय. बोल ना, तू कोण आहे? हा, समोरता बोलता आता काय. चल बस. हे समर्थाचे डॅडा सकाळीच प्रॉन्स घेऊन आलेले, म्हणजे कोळंबी घेऊन आलेले, घेऊन आणून दिलंय. हे समर्थाला बनवायचे आहेत. समर्थ खूप आवडीने खात्या सगळ्या गोष्टी. आता मच्छी, चिकन, मटन सगळं खाते ना. खाते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता समर्थ माझी जेवण करते, हे मी साफ करून घेते. तोपर्यंत तू खेळा. खाली सोडू? अगं सोड, इथे नाही बसायचं असं. नाही इथे बसायचं. तू बाबांसोबत खेळ जा. फक्त बाबा आणि आम्ही तिघच घरी होतो. बाबा, समर्थ आणि मम्मा. मम्माला जेवण करायचं, मी कसं बसून राहू. चल ओलं माझं बाबा. अच्छा बाय बाय कर. बाय. आज कोळंबीची चटणी बनवायची आहे जेवणामध्ये, आणि हे दोघे पण जेवायला नाही आहेत, त्यामुळे आम्ही तिघच आहोत. आणि हे साफ करायचं मला जाम वैताग येतो, कारण हे साफ करताना ना बराच वेळ निघून जातो आणि कंटाळा पण येतो, भरपूर वेळ पण लागतो. त्यामुळे खायला मला खूप जास्त आवडतं. खायला सर्वांनाच आवडतात, पण साफ मलाच करावे लागतं. आणि हे दोघे पण नाही आहेत, त्यामुळे आज एकटीला सगळं करायचं आहे आणि समर्थाला बघायचं आहे. तसं पण समर्थाचा आज मूड एकदम खराब आहे, कारण दोघातलं एकतरी तिला संडे बरोबर कळतो आणि एकतरी तिला लागतोच खेळायला किंवा फिरवायला. आता हे साफ करते आणि मग बाकीची तयारी करते. तोपर्यंत समर्थाला बाहेर ठेवलं आहे खेळण्यासाठी. बघू किती वेळ राहते ती शांत. यावेळी कोळंबी पण थोडीशी मोठीच भेटली आहे, सो जेवण करते आता. आता कोळंबी साफ करून झाली जाते, त्याला मॅरिनेट करून ठेवते थोडा वेळ. तोपर्यंत समर्थ खेळते. जास्त काय नाही त्याच्यामध्ये, हळद, मसाला, मीठ आणि आलं लसूण पेस्ट एवढंच घालणार आहे. आणि जेवायला पण जास्त नाही होत, आज तिघच आहोत आम्ही, त्यामुळे काय जास्त जेवण बनवायचं नाही, थोडंच बनवायचं. इथे मी सगळं कट करून ठेवले, कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि वाटण पण करून ठेवले. इथे कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि हे खोबरं, कांदा खोबऱ्याचं वाटण लावून घेतलं, कारण इथल्या लाईटचा काय भरोसा नाही, नेहमी जातच असते मध्ये मध्ये, त्यामुळे हे सगळं आधी करून घेतलं आहे. मग बाकीची तयारी फोडणीची. आणि तोपर्यंत समर्था खेळते बाबांसोबत. म्हटलं पटपट मी आवरून घेते माझं आणि मग तिच्यासोबत थोडा वेळ घालवते.
आत्ताच माझं सगळं आवरलं आहे. समर्थाला भरवलं, झोपवलं, बाकीचं सगळं आवरलं आणि म्हटलं तुमच्यासोबत बोलूया. आज आहे महिला दिन. सो तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला फक्त काही गोष्टी बोलायच्या होत्या. म्हणजे हाच एकच दिवस असा स्पेशल नसतो महिलांसाठी, सगळेच दिवस स्पेशल असतात. आणि मला काही बोलायचं होतं. तशी मी खूप कमी बोलते, खूप कमी. मला असं जास्त बोलायला आवडत नाही. जेव्हा मी जेव्हा मी एखाद्यासोबत कम्फर्टेबल पूर्णपणे होते ना, तेव्हाच मी त्याच्यासोबत मनमोकळेपणाने बोलते. नाहीतर मी जास्त कमीच बोलते, जास्त नाहीच बोलत. आणि आता तरी बऱ्यापैकी मी प्रयत्न करते बोलायचा. नाहीतर पहिली तर लहानपणापासून मी कमी बोलते. फक्त घर सोडून, म्हणजे घरातली जेवढी माणसं असतात ना, ज्यांच्यासोबत मी रोजची राहते, त्यांच्यासोबत खूप जास्त बोलते. बाकी बाहेरच्या व्यक्ती म्हणजे कोणी असं मैत्रिणी वगैरे खूप कमी बोलते. काही खास असे असले ना, काही खास मैत्रिणी, त्यांच्यासोबतच जास्त, म्हणजे ज्यांच्यासोबत मी कम्फर्टेबल होते ना, किंवा ते समोरचं मला तेवढं कम्फर्टेबल फील करवतं ना, तेव्हाच मी त्यांच्यासोबत जास्त बोलते. तसंच प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी, प्रत्येकाचं राहणीमान, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळा, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी. मग ती तिच्यासारखी का बनेल? शक्यच नाही आहे ना. मी दुसऱ्याचं, आणि प्रत्येकाला हेच वाटणार की मी तिच्यासारखी का बनू. कारण प्रत्येक मुली स्वतःमध्ये बेस्ट असते. प्रत्येकाच्या घरातून चांगलं शिकवलं जातं, कुठेही वाईट शिकवलं जात नाही. सो एक कंपॅरिझन असतं ना, ते जर बंद झालं ना, तर खूप साऱ्या गोष्टी इझी होऊन जातात आणि एकमेकांविषयी मग प्रेम पण वाढतं. त्या बाईने दुसऱ्या बाईला नाही समजून घेतलं तर मग बाकीच्यांचा विषयच राहणार नाही की त्या व्यक्तीची रिस्पेक्ट करावी किंवा त्या महिलेची रिस्पेक्ट करावी. मग बाकीचे पण तेच करणार. पहिलं बाईच बाईची दुश्मन असते. म्हणजे थोडक्यात मी एक एक्झाम्पल देते. म्हणजे तिला चांगलं जेवण बनवता येतं आहे, म्हणजे तुला येत नाही आहे, म्हणजे तू खराब आहे. किंवा तुझ्या घरातून काही शिकवलं नाही आहे. ती साडी घालते म्हणजे तू पण घाल. ती खाली मान घालून राहते म्हणजे तू पण राहा. ती बोलत नाही आहे म्हणजे तू पण बोलू नकोस. आणि याच्याचमुळे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे एकमेकांची रिस्पेक्ट तर नाहीच राहत. आणि सोबत कसं मग चर्चा करून बोलणं त्या व्यक्तीविषयी, कारण ते ऐकत नाही आहे. आणि तिथे मग तिला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं जातं की तू तशीच आहे, ही खराबच मुलगी आहे. मग 4 जणांकडे जाऊन सांगणं की ही ना हे ऐकत नव्हती. म्हणजे तो समोरचा व्यक्ती पण विचार करत नाही की माझं आणि तिचं काही वाईट नाही आहे, किंवा मी आणि ती एकमेकांना ओळखतही नाही, पण तिच्यासोबत चांगली आहे ना मी, म्हणजे मी स्वतःच्या मनात हे ठरवून टाकणार की ती खराबच असेल. ह्याचमुळे प्रॉब्लेम्स होतात सगळ्यांमध्ये. आणि मग बाकीच्यांचा विषय राहिला तर पुढचाच. कारण महिलाच महिलेला समजून घेत नसेल ना, तेच एकमेकांमध्ये कंपॅरिझन करत राहिले ना, तर म्हणजे कोण पुढेच जाऊ शकत नाही, कोणतीच महिला पुढे जाऊ शकत नाही. आणि जिचा नवरा तिला सपोर्ट करत असेल प्रत्येक गोष्टीत, तर त्यालाही बोललं जातं, त्यालाही नावं ठेवली जातात, मागणं हसलं जातं, बऱ्याच गोष्टी केल्या जातात, कारण तो तिला सपोर्ट करते म्हणून. आणि या गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे होतच असतात. आणि एक आहे की जीन्स घालणारी मुलगी, म्हणजे लग्नानंतर जीन्स घालणं चुकीचं आहे, किंवा जीन्स घालणारी मुलगी खराबच आहे, आणि ते साधा ड्रेस घालून फिरणारी मुलगी खूप चांगली आहे, संस्कारी आहे, हे समजलं जातं. म्हणजे स्वतःविषयी भांडणारी, म्हणजे स्वतःचं काहीतरी बोलणारी, स्वतःच्या मनातलं बोलणारी, बिनधास्त बोलणारी, म्हणजे कोणाचं ऐकून न घेणारी मुलगी, म्हणजे तिला पटलं नाही आणि ऐकून नाही घेतलं तर ती मुलगी खराब, किंवा ती बाई खराब असं म्हटलं जातं. म्हणजे स्वतःविषयी आवाज उठवणं किंवा स्वतःच्याविषयी चुकीचं न ऐकून घेणं, इथे हे चुकीचं समजलं जातं. तिथे जर तू ना शांतपणे बसून राहिलीस, खाली मान घालून प्रत्येकाचं ऐकत बसलीस ना, स्वतःची इमेज, म्हणजे मनात तुझ्या कितीही राग असू दे, तू फक्त तिथे शांत राहिलीस ना, म्हणजे तू संस्कारी, खूप जास्त संस्कारी, स्वतःची इमेज सांभाळून राहिलीस ना, इमेज एकदम संस्कारी बहू, संस्कारी मुलगी, संस्कारी सून अशी बनवून राहिलीस ना, म्हणजे मनात तुझ्या कितीही राग असू दे, कितीही मागणं तू त्यांना बोल, मग तिथे चांगली राहिलीस ना, म्हणजे तू संस्कारी असं समजलं जातं. मी तरी हे भरपूर एक्सपिरियन्स केलं आहे, खूप जणांकडून केलं आहे, भरपूर जणांकडून आहे. आणि जी मुलगी बोलते किंवा जी सून बोलते किंवा जी महिला किंवा जी पोरगी बोलते आहे ना स्वतःसाठी, चूकला चूक बोलते, बरोबरला बरोबर बोलते, म्हणजे ती चुकीची व्यक्ती आहे.
आणि तिच्या आईवडिलांनी काहीच संस्कार दिले नाहीत. तिचं फॅमिली बॅकग्राऊंड काढलं जातं की ती तशीच आहे, ती तशीच आहे, त्यांच्याकडे असंच आहे, तसंच आहे. आणि मला असं वाटत नाही की जीन्स घालणारी आणि लग्नानंतर जीन्स नाही घातली पाहिजे, किंवा लग्नानंतर स्वतःची स्वप्न नाही पूर्ण केली पाहिजे, लग्नानंतर बिनधास्त नाही वागलं पाहिजे, लग्नानंतर फक्त आणि फक्त चूल मूल आणि जे समोरचं सांगते ते करत बसलं पाहिजे. हेच महिलांनी केलं पाहिजे, तर ती संस्कारी दिसेल किंवा संस्कारी समजली जाते आणि तिचीच किंमत असते प्रत्येक घराला. जेवढं बघितलं आहे तेवढं तिचीच चर्चा असते, त्यांचंच सगळं मोठं मोठं चालू असतं. भलेही तिच्या मनात कितीही हे असू दे, समोर फक्त दाखवायचं चांगलं, म्हणजे समोर दाखवायचं की मी बघा, मी मोठ्यांना पुढचं बोलत नाही, मी सगळ्यांचं मन राखून राहते, हे ते. पण ॲक्च्युअलमध्ये तो व्यक्ती तसा बिलकुल नसतो. आणि जो व्यक्ती बोलतो, पटकन बोलतो समोरच्याला, किंवा लहान असू दे मोठा असू दे, तो स्वतःचं मत मांडतो, स्वतःविषयी भांडतो, स्वतःच्या हक्कासाठी भांडतो, तो चुकीचा असतो. ती महिला चुकीची, किंवा ती सून म्हणा, मुलगी म्हणा, किंवा कोणतंही नातं असेल, ती चुकीची. मग हे जेव्हा कंपॅरिझन बंद होईल ना, त्यावेळी खरा महिला दिन साजरा होईल. म्हणजे प्रत्येक महिला, जर प्रत्येक मुलगी मुलीला समजून घेईल, किंवा प्रत्येक बाई बाईला समजून घेईल, त्यावेळी कुठेतरी आपण सगळे मिळून पुढे जाऊ. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट सांगते, हे जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं ना, म्हणजे काहीतरी जर तो म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करत असेल ना, तर ते आता जे एज्युकेटेड आहेत ना, त्या पण महिला तेच विचार करतात की हां, ही काय करते, ही तर व्हिडिओज बनवते ना. आणि हे यूट्यूब स्टार्ट केलं ना, तर खूप जणं, म्हणजे माझ्या जवळचीच लोकं होती, काही लांबची नव्हती, जी की मागणं बोलणं, हसणं, काय करते ही, काय बोलते, हिला काय कामधंदे आहेत, हिला काय बोलायला तरी येतं, काय पोरगीला सांभाळणार, काय कसं करणार, अशा खूप गोष्टी, म्हणजे हसलं जातं, खूप गोष्टीवर बोललं जातं. आणि हे सगळं आधीपासूनच माहिती होतं, हे होणार होतं, हेच माझ्यासोबत घडणारच होतं. म्हणजे असं आहे की मी त्यांच्या हामध्ये हा बोलली ना, म्हणजे त्यांच्या चुकीच्या गोष्टीमध्ये हा बोलली, तर मी चांगलीच असणार होती. म्हणजे ती लग्न होऊ दे, तिला मुलं होऊ दे, पण ती स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न जरी करते, भलेही ती सक्सेसफुल होऊ दे, नको होऊ दे, पण आपण तिला सपोर्ट करणं गरजेचं होतं. कारण सपोर्ट तर नकाच, पण चांगलं तरी बोलणं गरजेचं होतं, किंवा चांगलंही बोलू नका, पण वाईटही बोलू नका, एवढंच होतं माझं. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे होतंच होतं. फक्त एवढंच, काही जणं ते ॲक्सेप्ट करत, काही जणं बोलत नाही, काही जणं बोलतात स्वतःसाठी. त्यातली एक मी आहे, जी खूप कमी बोलणारी पोरगी होती, खूप म्हणजे खूप कमी बोलणारी. म्हणजे माझ्या तोंडातून आवाज पण नाही निघायचा, एवढंसंसुद्धा नाही निघायचा. फक्त घरच्या लोकांच्या समोरच निघायचा, ते सोडून बाकी कुठेच नाही निघाला आजपर्यंत. पण आता एवढी स्ट्रॉंग झाली आहे ना मी, आणि माझी समर्थ आल्यापासून, की मला नाही फरक पडत तुम्ही माझ्याविषयी काय बोलताय, बिलकुल नाही पडत. कारण मला माहिती आहे की माझ्या आई पप्पांनी मला खूप चांगले संस्कार दिले, खूप, तुमच्यापेक्षा तरी खूप चांगले दिले. कारण मी कोणाविषयी मागणं बोलत नाही, मी कोणावर हसत नाही, कोणाविषयी कमेंट पास करत नाही. म्हणजे मी कोणाविषयी चांगलंही बोलत नसेल ना, तर वाईटही बोलत नाही. म्हणजे तू तुझ्या जागेवर राहा, मी माझ्या जागेवर राहतो, बस. एवढं जरी आपण केलं ना, तर एकमेकांसाठी किती बेस्ट होईल ना. म्हणजे चांगलं जरी मी नाही केलं आहे ना कोणासाठी, तरी वाईटही नाही केलं आहे, एवढंच. आणि ही महिला दिन म्हणजे हेच असतं की प्रत्येकाने प्रत्येकीला सपोर्ट केला ना, तर खूप जास्त सगळीजणंच सुखी राहतील, म्हणजे सगळीजणंच आनंदी राहतील. पण मला पहिला खूप जास्त फरक पडलेला, खूप जास्त. एवढं वाईट वाटायचं की मी एवढं काय वेगळं करते, किंवा मी यांच्यासोबत काय चुकीचं केलं की ही मला नुसती त्रास देत आहे, आणि ती पण मागणं देत आहे. समोर बोलण्याची तर यांची हिंमतच नाही, बिलकुल हिंमत नाही. मी जे काय असेल ना, ते तोंडावर बोलते. मला सहन नाही होत माझ्यासोबत कोणी चुकीचं केलेलं, किंवा चुकीचं वागलेलं, चुकीचं बोललेलं, मी लगेच त्याला उत्तर देते, म्हणून मी वाईट. पण माणसाने तसंच असावं, आरशासारखं, जे आहे समोर ते बोलून टाका. मग त्या ह्याचा विचार करू की माझी इमेज काय दिसेल, मी काय वागेन, लोक काय बोलतील मला. सो ह्याच गोष्टी मला बोलायच्या होत्या. म्हणजे हा व्हिडिओ मला कायम लक्षात राहील, ज्यावेळी मी कधी फ्युचरमध्ये तो बघेन, थोड्या वर्षांत तो बघेन आणि हा व्हिडिओ बघेन, तेव्हा माझ्या कायम लक्षात राहील की माझ्यासोबत ह्या गोष्टी झाल्या, आणि सगळ्यांसोबतच होतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतातच होतात. असं नाही की माझ्यासोबत झाले किंवा ह्याच्यासोबतच झालं, प्रत्येकासोबत होतात. सो प्रत्येकाची डील करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.